मध्ये मी सगळं पीठ ओतून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी उकडून घेणार आहे। तर पीठ उकडण्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे। कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे अशा प्रकारे। आणि आता यावरती आपण तांदळाची जी प्लेट आहे पीठ भरून ठेवलेली ती ठेवू यावरती आणि पॅक बंद झाकण असं ठेवू यावरती आणि एक मोठ्या गॅसवर 10 मिनिटं आपण पीठ चांगलं उकडून घेऊ। तर इथं मी लाटून घेतलेले आहेत पापड आणि इथं मी सुती कापड टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर प्लास्टिकचा पेपर सुद्धा टाकू शकता। तर यावरती आता पापड आपण वाळत घालू। तर हे पापड मी घरामध्येच वाळवणार आहे। तर 2 दिवस लागतात हे पापड वाळण्यासाठी घरामध्ये आणि त्यानंतर मी थोडं ऊन देणार आहे नंतर, जेणेकरून आपले पापड चांगले वर्षभर टिकतील असे। तर हे बघू शकताय पापड आता चांगले वाळलेले आहेत, अगदी सहजपणे मोडत आहे ते बघू शकताय आणि कलर सुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे पापडाला। तर आता हे पापड आपण तळून घेऊ। तर पापड तळण्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत तेल चांगलं तापवायचं आहे आपल्याला। आणि हे बघू शकताय पापड किती मोठा फुलत आहे, पापडापेक्षा अगदी तिपटी चोपटीने पापड फुलत आहेत। तर अशा प्रकारे आपण आता पापड तळून घेऊ। हे बघू शकताय पापड किती मोठे होत आहेत, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड होतात। तर इथं मी पापड तळून घेतलेले आहेत, हे बघू शकताय, तुम्हाला मोडून दाखवते। अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत पापड आणि किती मोठे झालेले आहेत हे बघू शकताय। आपले जे वाळवलेले पापड होते त्याच्या तिप्पट पापड फुललेला आहे, तिपटी त्या पद्धतीने हे पापड होतात। तर तुम्हाला सुद्धा ही पापडाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।